दररोजचा दिवस सारखा नसतो, तसंच काही आज पण. तर श्री स्वामी समर्थ मंडळी. तर मी सकाळी उठून शॉपला गेले आणि आज आमच्याकडे एवढं सगळं सुसाट वाटत होतं ना, कारण अजितदादा वारले होते त्यावेळेस पण एवढं सगळं काही बंद नव्हतं. पण आता आज सगळंच बंद होतं कारण खेड्यागावामध्ये वोटिंग होती आणि त्यामुळे सगळं बंद होतं. सगळं कोणीच आलं नव्हतं आणि त्यानंतर असला बालिशपणा तुम्ही लहानपणी केलाच असेल, तसा मीही केला आज परत बालिशपणा. मला आठवलं लहानपण माझं म्हणून मी केला. आणि हे बघू शकता तुम्ही बाहेर कुठेच काही नाही, गाड्या पण नव्हत्या जास्त रोडला आणि आमच्या कॉम्प्लेक्समध्ये शॉप पण बंद होते सगळे. 2-3च चालू होते आणि त्यानंतर माझ्या भावाचा मुलगा आला होता. मग आम्ही दोघांनी थोडीशी मज्जा-मस्ती केली. तसा माझा थोडा वेळ निघून गेला आणि मी परत घरी येऊन आजचा आमचा प्लॅन ठरला, की आज अंड्याची भाजी करायची. आणि आमच्याकडे असं असतं, की अंड्याची भाजी करणं आणि खाणं म्हणजे कुठे हात नाही लावायचा. पाणी वेगळं देणार, आम्हाला जेवायला ताटल्या वेगळ्या देणार आणि सगळं जेवून आमची भांडी आम्ही घासायची आणि आमचं आवरून झोपायचं. सकाळी अंघोळ केल्याशिवाय कुठे हात नाही लावायचा कारण आमच्या घरात कोणी नॉनव्हेज खात नाही. बाकी सगळे माळकरी आहेत. त्यामुळं मग आम्ही काय घेतली भाजी करायला. मलाच करायची होती. मी मस्त वाटण वगैरे केलं आणि मी अंड्याची भाजी बनवली आणि मामाच्या मुलाने अंडे आणले होते. अंडे वगैरे उकडून घेतले आणि मग पटकन त्याच्यावरचं टर्पल काय म्हणतात त्याला? हां, मग ते टर्पल काढलं, कवर काढलं अंड्याचं आणि मग नंतर परत एकदा अंड्यामध्ये भाजीमध्ये अंडे सोडले आणि परत उकळी दिली. कारण गरम-गरम भाजी खायची होती आम्हाला म्हणून परत उकळी दिली आणि सगळे जाऊन झोपले होते. आम्ही आमचं जेवण केलं, भांडी घासली, पाणी वगैरे आम्हाला साईडलाच दिलं होतं. तर उद्या भेटू.